आळेफाटा येथे विद्यार्थ्यांची रॅगिंग, 3 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. आळेफाटा येथील विद्यालय व रुग्णालयाच्या पटांगणात ज्युनियर विद्यार्थ्याला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करत रॅगिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात 3 विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक किसन भोर वय वर्ष 21 राहणार मंचर तालुका आंबेगाव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास आळेफाटा येथील संबंधित महाविद्यालयाच्या पटांगणात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार महाविद्यालयातील 4थ्या वर्षात शिकणारे स्वागत पाटोळे, विवेक पाटील आणि राहुल बाबड यांनी संगनमत करून सर्व विद्यालयांसमोर आपण ज्युनियर असल्याचे आपला अपमान होईल याची जाणीव असताना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ व दमदाटी करून रॅगिंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 352, 351(2), 351(3) तसेच महाराष्ट्र छळवाद प्रतिबंध अधिनियम 1999 चे कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद 23 ऑगस्ट 2026 रोजी 9:30 वाजता करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीवर अद्याप अटक करण्यात आली नसून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गिरी बकल नंबर 3304 करीत असून आळेफाटा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे. जुन्नर डायरी, आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.